आवाज बघितलात, खूप मस्त आहे ना। तर आज क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी रेसिपी बघणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे। काय करायचं, आधी मेथीची भाजी घेऊन निवडून स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आणि त्यानंतरच भाजी चिरून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातली जीवनसत्व राहतील। तर ह्या भाजीचे आपण मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत। चला तर रेसिपी सुरुवात करू। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या 2 वाटीच्या प्रमाणातच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 3 छोटे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते यात घालूया। पाव चमचा लाल तिखट आहे। तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी मिरच्यांचंही इथे करू शकता वाटण। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। जर जास्त तिखट खात असाल तर मिरच्या किंवा तिखटाचं इथे प्रमाण वाढवू शकता। तर इथे हळद घेतलेली आहे पाव चमचा, 1 छोटा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर आहे, चिमूटभर हिंग घेतला आहे, 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचं, 1 छोटा चमचा पांढरे तीळ आहेत, ओवा 1 छोटा चमचा घेतलेला आहे। ओवा चोळूनच घालायचा हातावर, जेणेकरून त्याचा स्वाद आपल्या पुऱ्यांमध्ये उतरेल। सर्वात आधी हे सगळे सुके मसाले मिक्स करून घ्यायचे। इथे सुके मसाले मिक्स करून झालेले आहेत सगळे। आता यात बारीक चिरलेली मेथी घालूयात। बारीक चिरलेली मेथी देखील मिक्स करून घ्यायची आहे यात। तर इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पुऱ्यांचं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि अजूनही तुम्ही स्नेल्स किचनला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। तर हे बघा, इथे पीठ मळून तयार आहे। जास्त कठीणही नाहीये आणि पातळही नाहीये। तर इथे पुऱ्यांसाठी लागणारे गोळे तयार करून घेऊयात। इथे हाताला थोडंसं तेल लावलं आहे। तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या हव्या आहेत, छोट्या किंवा मोठ्या, त्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकता। पुऱ्या लाटून घेऊयात। जर पोलपाट आला, इथे पीठ चिकटत असेल तर त्याच्यावर गव्हाचं सुक्क पीठ टाकायचं आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या। या पद्धतीने इथे सगळ्या पुऱ्या लाटून तयार आहेत। त्या तळून घेऊयात तेलात। तर इथे तेल तापलेलं आहे। एक एक करून पुऱ्या तळून घेऊयात। दोन्ही साइडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, मस्त रंग येईपर्यंत, कुरकुरीतपणा येईपर्यंत या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर दोन्ही साइडने पुरी गोल्डन ब्राऊन झालेली आहे। मेथीची पुरी तयार आहे। हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। या मेथीच्या पुऱ्या तुम्ही स्नॅक्ससाठी किंवा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी इथे खाऊ शकता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।